नागपूर हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई. 14 गोवंशांची सुटका. पांढरकवडा. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनावर पांढरकवडा पोलिसांनी धडक कारवाई करत 14 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत 3 जनावरे मृत अवस्थेत आढळून आली असून वाहनासह एकूण सुमारे 17,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 10 मार्च 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नागपूरहून हैदराबादकडे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नागपूर हैदराबाद महामार्गावरील कोंघारा फाटा येथे सापळा रचून संशयित आयशर वाहन थांबवून तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनामध्ये गोवंशीय जनावरे अतिशय क्रूर पद्धतीने दोरीने बांधून वाहतूक केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून वाहनातील व्यक्तींना ताब्यात घेतले. या कारवाईत 14 जिवंत बैलांची सुटका करण्यात आली असून 3 बैल मृत अवस्थेत आढळून आले. सुटका करण्यात आलेली जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषद पांढरकवडा येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच मृत जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच रॉबिन बन्सल सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक श्री लहुजी तावरे, ठाणेदार पोलीस स्टेशन पांढरकवडा यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती, पोलीस हेड कॉन्स्टेबल राम राठोड, विलास जाधव, रजनीकांत पाटील तसेच नाईक पोलीस कॉन्स्टेबल सुनील राठोड यांनी सक्रिय सहभाग नोंदवत ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे गोवंश तस्करीला आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांकडूनही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी.